याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. कवतूक वाटे झाली वेचाचे, कवतूक वाटे झाली वेचाचे, नाम मंगळाचे तेढे गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठला 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 याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी आपल्या जीवनाची निश्चिंती, आपल्या जीवनाची कृतकृत्यता, आपल्या जीवनाची परिपूर्णता अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या अभंगातून प्रकट केलेली आहे. आपल्या जीवनाची कृतकृत्यता सांगणं हे वाटतं तेवढं सोपं काम नाही. मानवी जीवनामध्ये स्थित्यंतरही येत जातात. स्थित्यंतर येणं, बदल घडणं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणं हा मानवी जीवनाचा धर्म आहे. परंतु ही जी स्थित्यंतर मानवी जीवनामध्ये होतात ती दोन पद्धतीची असतात. काही स्थित्यंतर ही अपरिहार्यतेनं माणसाला स्वीकारावी लागतात आणि काही स्थित्यंतर प्रयत्नानं निर्माण करावी लागतात. विठ्ठला विठ्ठला अपरिहार्यतेनं स्वीकारल्या गेलेल्या स्थित्यंतराबद्दल कीर्तन करायचं नसतं. परंतु प्रयत्नपूर्वक जी स्थित्यंतर मनुष्य आपल्या जीवनामध्ये आणतो त्या स्थित्यंतराच्या मागे प्रयत्नाची एक फार मोठी पार्श्वभूमी जेव्हा उभी असते तेव्हा ते जीवन लाखो लोकांच्या समोर मांडण्याच्या योग्यतेचं होऊन जात असतं. मी या संबंधानं बोलतो. काही स्थित्यंतर आपल्या जीवनामध्ये येतात, ती अपरिहार्यतेनं आपल्याला स्वीकारावी लागतात. हो, आपल्या हातात त्यावेळेला काही नसतं. साध्या उदाहरणाने बोलायचं झालं तर बालवयातून तारुण्यावस्थेमध्ये येण्याकरता माणसाला काय प्रयत्न करावे लागतात. तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेमध्ये जाण्याकरता माणसाला किती कष्ट करावे लागतात. प्रौढ अवस्थेतून वृद्ध होण्याकरता मनुष्य किती परिश्रम करतो आणि वृद्धावस्थेतून मरणाकडे जाण्याकरता माणसाला फार परिश्रम करावे लागतात. काय अरे, ही स्थित्यंतरं आपल्या मनात असो अथवा नसो आपल्याला स्वीकारावी लागतात. महाराज, आपल्या मनात नसलं तरी आपण तरुणाचे म्हातारे होणारच आहोत हे लक्षात घ्या. याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाला काही वाव नाही. म्हातारा होण्याकरता फार परिश्रम केले हो तेव्हा आत्ता म्हातारपण आलंय असं कधी होतं? असं होत नसतं. महाराज, मी काही न करता जागेवर बसून राहिलो तरी मी म्हातारा होणारच आहे जर माझ्या प्रारब्धाची जोड असेल तर. कंसातलं वाक्य आहे. सांसारिक स्थित्यंतर ही नेहमी अपरिहार्यतेनं माणसाला स्वीकारावी लागतात. ती प्रयत्न साध्य नसतात, ती फक्त प्रारब्ध बलानं आपल्या वाट्याला आलेली असते. काही न करता मनुष्य म्हातारा होतोच की.
काय प्रयत्न करावे लागले? उलट काही न करता जागेवर बसलेला मनुष्य कदाचित लवकर म्हातारा होईल माझ्या दृष्टीने. कर्मप्रवृत्त झालेला कदाचित तेवढ्या लवकर होणार नाही. काही काही माणसं असतात ना 80-90 असतात पण तशी वाटत नाही, आणि काही काही माणसं 50च 80ची वाटायला लागतात. असं होतच ना. अकाली वृद्धत्व येतं, केस लवकर पांढरे होतात, दात लवकर पडून जातात, काही होतच असेल. केस पांढरे होण्याकरता मला काही प्रयत्न करावे लागतात का? काही नाही, काळे होण्याकरता करावे लागतात. त्याला काहीतरी लावावं लागतं म्हणतात, काय मला माहिती नाही, आपला त्याचा काही संबंध आला नाही कधी, पण त्याला काळं करतात लोक मुद्दाम. बरं, काळं केलं म्हणून ते काळे राहतातच असं नाही, ते नंतरही पांढरे होतातच. त्याचा स्वभावच तो झालेला असतो, कधी ना कधीतरी व्हायचंच आहे. ही स्थित्यंतर आपल्या जीवनामध्ये आपण किती, आता लाखो उदाहरणं सांगितलं तरी मुद्दा तोच आहे. ही स्थित्यंतर प्रापंचिक आहेत, ही स्थित्यंतर देह संबंधाने आहेत, ही स्थित्यंतर कार्य संबंधाने आहेत. ती अपरिहार्यतेने आपल्याला स्वीकारावी लागतात. आपल्या हातामध्ये याचं काही नाही, फक्त प्रारब्धाची जोड मात्र लागते. अपरिहार्य स्थित्यंतराच्या स्वीकारण्याला प्रारब्धाची जोड आवश्यक असते. मी 25चा 50 होण्यामध्ये मला परिश्रम नाहीत, पण प्रारब्धाने जर मदत केली नाही तर 30व्या वर्षी संपू शकतो. म्हणून प्रारब्धाची मदत लागते त्या स्थित्यंतराला, त्या बदलाला प्रारब्धाची एक गरज आहे. प्रापंचिक स्थित्यंतर, प्रापंचिक बदल अपरिहार्य आहे, पण पारमार्थिक स्थित्यंतर मात्र अपरिहार्य नाहीत महाराज. ती प्रयत्न साध्यच आहे. नुसत्या अपरिहार्यतेने आपल्याला ती स्वीकारता येत नाही. वय वाढलं म्हणजे मनुष्य विवेकी होईलच असं नाही हो. विवेकी झालेला मनुष्य वैराग्य संपन्न होईलच याची शाश्वती नाही. मनुष्याला विवेक प्राप्त करून घेणं हे अपरिहार्यतेनं येत नाही, ते प्रयत्न साध्य आहे. त्याला मरमर करावी लागते. नाही किती जन्म घालावे लागतात सांगता येत नाही महाराज. बरं, विवेकातून वैराग्याकडे जाण्याकरता सुद्धा विवेक आला म्हणून अनायासे वैराग्य येत नाही. विवेकातून वैराग्यापर्यंत जाण्याकरता पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा काही जन्म घाला. वैराग्यातून समाधी षट संपत्तीकडे जायचं असेल, पुन्हा प्रयत्न. याच्यातलं एकही स्थान, एकही अवस्था आपल्याला प्रारब्धवशात भोगता येत नाही. या प्रत्येक अवस्थेकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून पारमार्थिक स्थित्यंतर जी असतात ती केवळ प्रयत्न साध्य असतात. तिथं प्रारब्धाचा विचार करण्याचं काही कारण नाही आपल्याला. प्रयत्नानं या गोष्टी प्राप्त होतात. विनाकारण मुमुक्षता येत नाही. आता तुम्ही इथं कीर्तनाला बसला, कीर्तनाला बसल्यानंतर कीर्तन ऐकण्याकरता जे आपल्या अवधानाचं केंद्रीकरण करावं लागतं, म्हणजे माझ्याकडे जे लक्ष द्यावं लागतं ते प्रयत्नपूर्वक द्यावं लागतं की नाही? उगीच सहज जाता जाता कानावर पडलं आणि मनुष्य मुक्त झाला असं झालंय? उगीच जाता जाता काही कानावर पडलं आणि मनुष्य वैराग्य संपन्न झाला असं होत नाही महाराज, असं होत नाही. वैराग्य निर्माण होण्याकरता प्रयत्न करा, ऐकण्याकरता प्रयत्न करा. नुसतं ऐकून नाही, ऐकलेलं घरी जाऊन पुन्हा चिंतनात घेण्याकरता पुन्हा वेगळे प्रयत्न करा. चिंतनातलं मननात येण्याकरता पुन्हा प्रयत्न करा. त्याचं निधिध्यासन होण्याकरता पुन्हा वेगळे प्रयत्न करा. हे प्रयत्न असे 2-4 वेळेला केले आणि सोडून दिले असं होत नाही. त्याच्यामध्ये एक सातत्य लागतं. सतत प्रयत्न करावे लागतात, सतत करावे लागतात. सारखा तोच ध्यास घेतला पाहिजे. तुम्ही कर्माच्या माध्यमातून जा, तुम्ही योगाच्या माध्यमातून जा, तुम्ही भक्तीच्या माध्यमातून जा अथवा ज्ञानाच्या माध्यमातून जा, तुम्हाला आपल्या साधनेचं सातत्य प्रयत्नाशी जोडल्याशिवाय आपल्याला ते फल प्राप्त होणार नाही आहे. गीता बघा, प्रत्येक ठिकाणी सतत पद वापरते. तस्मात् असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्त सततम, सतत पद आहे. योगी युंजीत सततम.
आपण कोणतंही घ्या, मला आता हे सगळं सांगत बसायला वेळ नाही, तेवढं सांगण्याचं कारणही नाही विस्तारानं. बस सातत्य पाहिजे, आणि सातत्य हे नेहमी प्रयत्नाला जोडलेलं असं. आपण क्षेत्र कोणतंही निवडावं, प्रयत्नाला, कष्टाला आणि अभ्यासाला कुठंच मधले मार्ग नसतात. ऐका, तुम्ही क्षेत्र कोणतंही निवडा, कष्ट अभ्यास याला पर्याय नाही महाराज, पर्याय नाही. आपण शेती करा, कष्ट आहेच आहेत, अभ्यास करावाच लागतो, नाहीतर वैशाखात साळ लावायची पाळी येते. अभ्यास नसला तर कसं चालेल, कष्ट नसेल तर शेती आपण विद्यार्थी असा, कष्ट आणि अभ्यासाला पर्याय आहे का मला सांगा? नाही. याच्याही पुढे बोलू, आपण कीर्तनकार व्हा, कष्ट आणि अभ्यासाला पर्याय आहे का मला सांगा? नाही महाराज, कष्ट आणि अभ्यासाला पर्याय नाही. परमार्थ हा असा कष्ट साध्य आहे, प्रयत्न साध्य आहे, तो नुसता प्रारब्धानं मिळणारा नाही आहे. मी हे का बोलतो, आपल्या जीवनाची निश्चिंतता आपल्याला बोलून दाखवायची असेल तर आपण प्रयत्नात रममाण झालं पाहिजे, आपण अभ्यासात रममाण झालं पाहिजे. तुकोबाराय ज्या अवस्थेवर पोचले आणि ज्या अवस्थेचं चिंतन तुकोबारायांनी आपल्या मधुमधुर भाषेमध्ये प्रकट केलं, ती भाषा जर आपण बारकाईनं तपासली तर लक्षात येतं. म्हणून या अभंगातला अट्टहास हा शब्द मला फार लक्ष वेधून घेतो माझं. अट्टहास करावे लागतात. मी बोलीन नंतर त्याच्यावर जर मला वेळ मिळाला थोडासा तर. काही गोष्टी अट्टहासानं मिळवाव्या लागतात, काही गोष्टी सहज मिळाल्या तर चालतात. अरे कर्म माणसाला सहज आहे, पण कर्मातून अंतःकरण शुद्धी अट्टहासा नाही. ऐका, मनुष्य देह कदाचित प्रारब्धानं मिळेल, कारण कर्माचाच परिणाम आहे. पावला हा देह कागटाळी न्याय, तेवढाच आपल्याला कागटाळी न्याय म्हणजे दोन अर्थ आहेत त्याचे. कागटाळी एक काकतालीय न्याय याच अर्थानं सा, कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते, तसं मनुष्य देह कधीतरी, आता शुद्ध मराठीत बोलू का, बायफ्लूक शुद्ध मराठी हल्लीचं, सहज कर्म इष्टम अनिष्टम मिश्रमच, 3 कर्म गीता बोलते. त्याच्यातल्या कर्माची बरोबर पापपुण्याची समानता झाली की मनुष्य देह मिळतो. आणि कागटाळी न्याय म्हणजे आंधळा टाळ्या वाजवत बसला होता, त्याच्यात कावळा सापडावा, हे जसं औचित कधीतरी घडतं, मानवी देह तसा कधीतरी आपल्या कर्मानं मिळतो. कर्म सहज मिळतं. सहजम कर्म कौंतेय, सहजम, सहज. आचार्यांनी या सहज शब्दावर भाष्य करताना म्हटलंय, जन्मना एवं उत्पन्नम सहजम. जे जन्माबरोबर प्राप्त होतं ते सहज आहे. कदाचित आपल्याला कर्म सहज आहे, पण कर्मातून मिळणारी अंतःकरण शुद्धी सहज आहे का? त्याच्याकरता कष्ट करावे लागतात. अंतःकरण शुद्धीला जर सहज मानलं तर त्या अंतःकरण शुद्धीतून ब्रह्मज्ञानाकडे जाणं सहज आहे काय? त्याच्याकरता कष्ट करावे लागतात. महाराज, आता हे किती सांगितलं तरी कमी आहे. काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही गोष्टी विनासायास अनायासे आपल्याला प्राप्त होतात. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे, पारमार्थिक अवस्था जी तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये बोलून दाखवतात, ती पारमार्थिक अवस्था तुकोबारायांना एका प्रयत्नानं मिळालेली आहे. आपलं पूर्व आयुष्य आणि आपला वर्तमान या 2 गोष्टींचं चिंतन तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगामधून केलंय. अभंगाची भाषा बघा आपण. याजसाठी केला होता भूतकाल, आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा वर्तमान काळ. 2 काळाचं चिंतन आहे. मी कालही बोललो, आज थोडासा विस्तार त्याचा करणार आहे. काही गोष्टी प्राप्त होण्याकरता काही कष्ट करणं आवश्यक आहे. महाभारतामध्ये एक वचन आहे. महाभारत असं म्हणतं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत, पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखम वसेत. महाभारताचं वचन. महाभारताचं ऐका, ऐकण्यासारखं आहे. महाभारत म्हणतं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसेत. माणसाने दिवसभर असं वागावं की त्याला रात्री सुखानं झोप लागावी. म्हणजे आपल्या दिवसभराच्या वागणुकीवर रात्रीची झोप अवलंबून असते, हे लक्षात ठेवा. माणसाने दिवसभर इतके कष्ट करावेत, रात्री त्याला अंथरुणावर पडल्याबरोबर डोळा लागावा. लागत नाही महाराज.
अंथरुणावर पडल्याबरोबर लगेच ज्याचा डोळा लागत नाही त्यांनी डोळे झाकून असं समजावं की दिवसभरामध्ये काहीतरी टेबला खालूनचा व्यवहार झालेला आहे, त्याच्याशिवाय झोप निघून जात नाही. आमचा वारकरी बघा सोहळ्यामध्ये चालताना कधी झोपे करता तळमळ करतो का? कारण का? कारण दिवसभर नामस्मरणात गेलाय ना. दिवस सगळा ज्ञानोबारायांच्या चिंतनात चालताना गेलाय, नामाच्या चिंतनात गेलेला आहे. त्याला झोपे करता तळमळ करावी लागत नाही. अंथरुणावर अंग टाकलं की डोळा, पडल्याबरोबर डोळा लागतो वारकऱ्याचा. खरं सांगू, पडल्याबरोबर ज्याचा डोळा लागतो तो वारकरीच नाही महाराज. आधी डोळा लागून मग जो पडतो तो खरा वारकरी. झोपे करता तळमळ नाही महाराज वारकऱ्याची आमच्या, कधीच नाही, कधीच नाही. झोपे करता तळमळ नाही. कोट्यवधी रुपयांचा रोजचा व्यापार करणारी माणसं झोपेशिवाय तळमळ तळमळ तडफड तडफड करताना मी बघेल. गोळ्या घ्याव्या लागतात, तो झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. काय सांगू मी आता आपल्याला. मी एका श्रीमंत घरामध्ये एके दिवशी मला उतरायची संधी मिळाली. लांबचा प्रवास होता, कुठून तरी लांब, यवतमाळ नागपूर कुठून तरी आलेलो मुंबईमध्ये. दिवसभराचा प्रवास झालेला, थकून गेलेला जीव, बुद्धी थकलेली. आल्याबरोबर कीर्तनाला उभं राहावं लागलं. उभं राहिलो. तिथं जवळ एक अतिशय श्रीमंत गृहस्थ राहत होते. त्यांना कोणी पत्रिका दिली असेल, काय नाव वाचलं, काही जुने संबंध होते आजोबांपासूनचे. ते कार्यकर्त्यांकडे आले आणि त्यांना म्हणाले की हे महाराज आले तर माझ्या घरी मी विश्रांतीला घेऊन जाईल. कार्यकर्ते म्हणाले ठीक आहे, तुमचा संबंध आहे, जा घेऊन. मी आलो, कीर्तन झालं. इतका थकलो होतो. कार्यकर्त्यांनी सांगितलं महाराज तिथे आपली व्यवस्था केली. म्हटलं चला बाबा दाखवा. गेलो तिथे. त्यांनी बिचारे खूप भाविक, कोट्यवधी रुपयाचा रोजचा व्यापार महाराज, रोजचा, नाव सांगत नाही आता. 6 कापडाचे कारखाने त्यांच्या मालकीचे मुंबईत. गेलो, अद्ययावत सगळं, काही कमी नव्हतंच, पैशाला कमी नाही, घर अद्ययावत, मला खोली उतरायला दिली अद्ययावत, सगळं अनुकूलता. आम्ही दोघे बोलत बसलो. मी पलंगावर बसलो होतो, त्यांनी खुर्ची घेतली. जेवणं झाली, मी पलंगावर बसलो, ते खुर्चीत बसले. बोलायला लागलो आम्ही. माझा दिवसभराचा थकवा, रात्रीचं कीर्तन झालेलं, सगळं बुद्धी थकली, शरीर थकलं, आंबून गेलं शरीर प्रवासानं. त्यांना कल्पना आली. ते काय, ते म्हणाले महाराज तुम्ही एक काम करा, पलंगावर पडल्या बोला, मी इथं बसून बोलतो. तुम्हाला दिवसभराचा बसून प्रवास झालाय, पाठ आखडली असेल, जरा आडवं व्हा, मी इथं आहेच आहे, बसलेलाच आहे. मला बरंच वाटलं. मी म्हटलं ठीक आहे, आडवा पडलो. ते बोलायला लागले. बोलता मला कधी डोळा लागला माझं मलाच कळलं नाही. थकलोच होतो. ते बोलत होते, बोलता डोळा लागला. मी झोपून गेलो महाराज. पण गृहस्थ फार चांगला, सज्जन, त्याला राग आला नाही, काही नाही. त्याने माझ्या अंगावर पांघरून टाकलं, दिवा वगैरे बंद केला, झोपायला निघून गेला. सकाळी उठल्यानंतर बाजूची खुर्ची बघून माझ्या लक्षात आलं की एवढा श्रीमंत मनुष्य आपल्या हातातले सगळे उद्योग सोडून माझ्याबरोबर बोलायला बसतो, आपण सर्रास झोपून जातो. मोठ्या माणसाचा अपमान नाही. मोठी माणसं कशात अपमान मानतील काय सांगावं. नाही, कशातही अपमान मानणाऱ्यालाच हल्ली मोठं म्हणतात. सकाळी उठल्याबरोबर मी त्यांची माफी मागितली. म्हटलं भाऊसाहेब माफ करा. ते म्हणले का? म्हटलं रात्री तुम्ही बोलत बसला होतात, बोलता कधी डोळा लागला माझं मला कळलं नाही, तुमचा अपमान झाला, मला माफ करा, सहज झोपून गेलो, थकलो होतो, झोपून गेलो. त्यांनी काय सांगावं. ते म्हणले महाराज तुम्ही किती भाग्यवान, तुम्हाला सहज डोळा लागतो. मी म्हटलं डोळा लागायला भाग्य काय करायचं. ते म्हणले महाराज रात्री गोळ्या घेऊन डोळा लागत नाही, तुम्ही केवढे भाग्यवान. मी त्यांना म्हणलं अहो माझ्या भाग्याचं काय, तुम्ही आमच्या कीर्तनाला येऊन बघा, असे कितीतरी भाग्यवान दाखवतो तुम्हाला, सहज डोळा. तुम्ही येऊन तर बघा कीर्तनाला, ज्याला कितीतरी भाग्यवान असे सहज. महाराज रामकृष्ण हरीला जो डोळा लागतो तो बरोबर विठ्ठल जय जयला उठवडतो. काय देवानी यांची योजना केली आणि आषाढी कार्तिकीच्या मुहूर्तावर यांना जन्माला घातलं. देव कीर्तनी पैसता निदरे व्यापिले तत्वता खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ
कीर्तनी बैसता निद्रे नागवीता घाटेवरती पडता व्यापी चिंता बळात्कारे जरी आणिला कथेसी निद्रा घे लोडासी टेकोन या तुकोबारा बोलतातच की. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखम वसे. महाभारत बोलतं माणसाने दिवसभर असं काम करावं की त्याला रात्र सुखाची जावी. माणसाने 8 महिने इतके परिश्रम करावेत की त्याला चातुर्मास सुखानं पंढरपूरला राहता यावं. माणसानं आयुष्यभर इतकं चांगलं काम करावं की वृद्धापकाळामध्ये त्याच्या मुलांनी त्याची खूप काळजी घ्यावी. जबरदस्तीनं पंढरपूरला चातुर्मासाला पाठवू नये. आणि माणसाने जीवनभर इतकं चांगलं काम करावं की मेल्यानंतर भगवंताच्या चरणाजवळ स्थान मिळावं. विठ्ठला म्हणून आपल्या पूर्व आयुष्यातले कष्ट आणि वर्तमानात प्राप्त झालेली स्थिती तुकोबाराय आपल्या निदर्शनाला आणून देतात. काल मी या संबंधानं बोललो होतो. मला थोडा खुलासा या संबंधातला करून पुढे जायचंय. संतांचा भूतकाल आणि संतांचं वर्तमान या दोन्हीचंही चिंतन माणसाने केलं पाहिजे. मी तिकडे येतो, परंतु थोडासा विस्तार करण्याकरता असं सांगतो की परमात्म्याला काळाच्या बंधनात आपल्याला बांधता येत नाही. परमात्म्याला काळ नसतो. सामान्य जीवाला 3ही काळामध्ये राहावं लागतं. एका काळामध्ये जगणारा केवळ मूर्ख असतो आणि 2 काळामध्ये जगणारे 2 जण असतात. आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य याच्यामध्ये जगणारा विवेकी पुरुष असतो आणि भूतकाल आणि वर्तमानामध्ये जगणारे संत महात्मे असतात. विठ्ठला विठ्ठला विस्तार खूप आहे. परमात्म्याला काळ नाही याचा विचार करण्याचं कारण नाही, कारण परमात्मा नित्य आहे. नित्य आहे. त्याच्यामुळे त्याला भूतकाळ का वर्तमान काळ का भविष्यकाळ याचा विचार परमात्म्याला लावता येत नाही. एक आहे, शाश्वत आहे, नित्य आहे. त्याला काय काळाचं बंधन लावणार. नाथ महाराजांनी नित्यत्वाची व्याख्या सांगताना फार गोड व्याख्या एका ओवीमध्ये सांगितली. मी सरळ सांगतो, जास्त विस्तार नाही त्याचा. 3ही काळामध्ये ज्याला नाही शब्द लागत नाही त्याला नित्य म्हणतात. भूतकाळात ज्याला नाही शब्द लागत नाही, वर्तमानात नाही शब्द लागत नाही, भविष्य काळामध्ये नाही शब्द लागत नाही, त्याला नित्य म्हणतात. देह आहे, भूतकाळात होता काय म्हणजे भूतकाळात नाही शब्द लागला ना मग नित्य नाही. परमात्मा मागे नव्हता का. अहो गोकुळाष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा अवतार आपण साजरा करतो. गोकुळाष्टमीच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण जगात नव्हते काय. होते ना. भूतकाळात नाही शब्द लागत नाही, वर्तमानात नाही शब्द लागत नाही, आणि भविष्यामध्ये पुढे परमात्मा असतील का नसतील. अरे पुढे फक्त परमात्माच असतील, दुसरं कोणी नसेल, नाही शब्द लागत नाही, त्याला नित्य म्हणतात. परमात्मा नित्य असल्यामुळे परमात्म्याला काळाचं बंधन नाही. तुम्हाला आम्हाला 3ही काळामध्ये जगावं लागतं. आपण 3ही काळात, आपल्याला भूतकाळही पाहिजे, आपल्याला वर्तमानही पाहिजे, आपल्याला भविष्यही पाहिजे. 3ही काळाचं चिंतन आपल्या जीवनात. थोडंसं संकोचाने अगदीच व्याख्येच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर भूतकालाचं स्मरण, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याची चिंता ज्याच्या ठिकाणी एकत्रित आलेली असते त्याला जीव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आम्हाला भूतकालही बघावा लागतो, वर्तमानही बघावा लागतो, भविष्यही बघावं लागतं. मूर्खाला, प्राण्यांना, मनुष्य तर प्राण्यांना काही नसतं महाराज. त्यांना भविष्य नाही, त्यांना भूतकाल नाही, त्यांना फक्त वर्तमान आहे. चिंतन करून बघा तुम्ही. मी उदाहरण सांगत असतो. एखाद्या बैलाच्या समोर जर तुम्ही 40 पेंड्या कडबा टाकला तर बैल असं म्हणेल का, अहो एवढे कशाला टाकले मालक, कडबा किती महाग आहे, मी एवढे कधी खाल्ले नाहीत. आता
तर माझं पोट बिघडेल आणि पोट बिघडलं तर मला उद्या डॉक्टरकडे जावं लागेल. बैल म्हणतो का? बरीच बैल असं म्हणत नाही. मिळालं की खायचं एवढंच त्यांना माहिती असतं. जेवढं पोटात जाईल तेवढं घ्यायचं, नाही तर पायानं नाश करून टाकायचा. त्याच्यावर काय पडलं काही गेलं त्यांना काही घेणं देणं नसतं. कडबा महाग आहे, मालक गरीब आहे, काही नाही. बैलाला हे काही नाही. तेच माणसाच्या पानात 40 लाडू वाढा बरं एकदम. तो म्हणतो एवढे कशाला वाढले, मी कधीच खाल्ले नव्हते भूतकाळ. अहो मी जेवण करून आलोय, पोटात जागा नाही माझ्या, एवढं कसं जाईल वर्तमान काळ. आणि तुमच्या आग्रहानं खाईन तर मी मरीन भविष्यकाळ. आम्हाला तीनही काळामध्ये जगावं लागतं. आम्हाला भूतकाळाचं स्मरण ठेवावं लागतं. आम्हाला वर्तमानाची जाणीव असली पाहिजे आणि आम्हाला भविष्याचंही चिंतन करता आलं पाहिजे. आम्हाला भविष्याचं चिंतन करता आलं पाहिजे. आम्ही भविष्याची चिंता करतो आहोत, याच्यातलं अंतर कृपा करून लक्षात घ्या. काही जण मात्र एका काळामध्ये जगतात. मी म्हटलं ना, मनुष्य तर प्राणी, मूर्ख मनुष्य एकाच काळामध्ये, एकतर तो भूतकाळात जगतो, नाहीतर वर्तमानात जगतो, नाहीतर भविष्यात जगतो. एक पंचतंत्रामध्ये उदाहरण आलं. अनागत विधाताच्या प्रत्युत्पन्नमतीस्तथा द्वावेते सुख मेधेते दीर्घसूत्री विनश्यती. पंचतंत्रामध्ये आलं. अनागत विधाता, भविष्याचं चिंतन करणारा. प्रत्युत्पन्नमती, संकट आल्याबरोबर त्या संकटावर मार्ग शोधणारा. द्वावेते, या दोघांना सुख मिळतं. जे बघू करू असं म्हणत राहतात ते विनश्यती. फक्त भविष्यात जगणारा, फक्त भूतकाळात जगणारा, फक्त वर्तमानात जगणारा, काही उपयोग नाही महाराज या लोकांचा. पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती, एवढंच आहे. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. त्यांच्यात आणि यांच्यात काही फरक नाही हो. आम्हाला लहानपणी शाळेमध्ये शेख चिल्लीची कथा होती हिंदीत. तुम्हाला होती का नाही मला माहित नाही. शेख चिल्ली एकाच काळामध्ये जगायचं. असं होईल मग तसं होईल मग तसं होईल. मोठी कथा आहे त्याची. दरिद्री होता, कुणीतरी त्याला 1 रुपया दिला. 1 रुपया घेतला. आता या रुपयाचं काय करायचं? त्याला कुणीतरी सांगितलं शेजारच्या गावामध्ये दूध स्वस्त मिळतं, इथं आणून तू महाग विक, म्हणजे तुझे पैसे वाढतील. त्यांनी 1 रुपयाचं दूध आणलं. आता गावात विकायचं म्हणजे संध्याकाळी बाजार, मग तोपर्यंत काय करायचं म्हणून ते मडक्यातलं ते दूध असं वर टांगून ठेवलं. त्याच्या खाली पडला आणि चिंतन करायला लागला की आता या 1 रुपयाच्या दुधाचे 10 मिळतील, 10चे 100 होतील, 100चे लाख होतील, लाखाचे 1 कोटी होतील. मग मी माझी स्वतःची दुधाची डेअरी टाकेन. मग विविध पद्धतीचे लोक येतील. मग मी असं करीन, मग तसं करीन. खूप श्रीमंत होईन. श्रीमंत झालं की मला मुली सांगून येतील. मग माझं लग्न होईल. लग्न झालं की मला 5-6 मुलं होतील. म्हणजे वर्षातच नाही, हळूहळू मला 5-6 मुलं होतील. मुलं झाली की मग ती मुलं इकडं तिकडं खेळत राहतील, इकडं तिकडं जातील. मी कुठंतरी काम करत बसलेला असेन, मुलं येतील, मला त्रास देतील. मग मी मुलांच्या आईला म्हणेल, अगं या मुलांना घेऊन जा बरं, ही मुलं मला त्रास देतात. माझी बायको काही ऐकायची नाही. मग मला राग येईल आणि रागानं मी तिच्या कमरेत लाथ घालीन. म्हणून जी लाथ मारली ती वरच्या मडक्याला लागली, सगळंच दूध खाली गेलं. फक्त भविष्यात जगणाऱ्या माणसांचे हे हाल असतात. विठ्ठला विठ्ठला काही लोक फक्त भूतकाळात जगतात, काही लोक फक्त वर्तमानात जगतात. वर्तमानात जगणारे सुद्धा 2 जण आहेत. वर्तमानात जगणाऱ्यांमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. वर्तमानात एक मूर्ख तरी जगतो, नाहीतर वर्तमानात एक मुक्त तरी जगतो. विठ्ठला विठ्ठला शोक काले शुचो मात्वम हर्ष काले च मार्ष अतीत अनागतम हित्वा प्रत्युत्पन्नेन वर्तय. असं एक वचन, विस्तार करत नाही. एका काळामध्ये जगणारा, 2 काळामध्ये जगणारे 2 जण असतात. एक विवेकी पुरुष असतो, तो वर्तमान आणि भविष्याकडे आपली दृष्टी ठेवतो. भूतकाळ, तो म्हणतो भूतकाळ गेला माझा, बस संपलं. भूतकाळामध्ये मी काही केलं नाही, भूतकाळात ज्ञानेश्वरी वाचली नाही, झालं संपलं ना. नोकरीमध्ये गेला, प्रपंचात गेला, असं झालं तसं झालं. पण आता मला कळायला लागलं ना, डोळे उघडले ना, आत्तापर्यंत झालं गेलं, गंगेला मिळालं. काहीच केलं नाही मी, जे केलं ते वाईटच केलं. नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले
नाही ऐकिले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. गेलं आयुष्य 50-60 वर्ष याच्यातच गेली, पण कधीतरी कुठल्या तरी कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये कुठल्या तरी महात्म्याच्या मुखातल्या शब्दांनी याचे डोळे उघडतात आणि लक्षात येतं की हे मानवी जीवन नाही आहे, आपल्याला मानवासारखं जगायचं आहे. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावरलं पाहिजे बाबा, झालं गेलं विसरून जा. तो भूतकाळात रमत नाही, तो म्हणतो मी आत्ता काय करू शकतो ते मला सांगा, माझं भविष्य काय आहे, मला असं व्हायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे, मला भक्त व्हायचं आहे, मला देवापर्यंत पोचायचं आहे, आत्ता मी काय करू ते सांगा, आत्ता काय करू. आणि मग संत महात्मे त्याला उपदेश करतात. विवेकी पुरुष वर्तमान आणि भविष्याच्या चिंतनात असतो, पण संत महात्मे ही 2 काळामध्ये असतात, भूतकाळ आणि वर्तमान. संतांना भविष्य काळ नसतो. काल बोललोय मी, संतांना भविष्य काळ नाही. पुढं जाऊन संतांचं काय होणार, काही होत नसतं. संत संत आहेत, कालचे काय, आजचे काय आणि उद्याचे काय. वर्तमानात प्राप्त झालेली परिपूर्ण अवस्था भविष्यामध्ये परिवर्तित होत नसते, लक्षात घ्या. परिवर्तन ही सुधारणा आहे आणि सुधारणेकरता पूर्व अवस्थेतलं न्यूनत्व लक्षात यावं लागतं, तर सुधारणा होते. माणसं म्हणतात ना, अहो आता हा माणूस सुधारला म्हणजे काय, तंबाखू खात होता तो खात नाही. सुधारला म्हणजे काय, दारू पित होता पित नाही. सुधारला म्हणजे काय, कुठं जात नव्हता वारीला जातो. बरोबर आहे की नाही. सुधारणा म्हणजे काय, आपल्या जीवनातल्या न्यूनत्वाची जागा गुणांनी घेणं, याला आपण सुधारणा म्हणतो. आणि सुधारणेचा कालावधी हा नेहमी भविष्याचा असेल तर संतांच्या जीवनात सुधारणा होत नाही, कारण संतांच्या जीवनात न्यून नसतं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून आपण काल बोललो, संतांचा भूतकाळ अभ्यासाना काय कष्ट पडले त्यांना. संतांचं वर्तमान पाहना, कोणत्या आनंदात संत महात्मे जगतात, कोणता आनंद आहे त्यांना. भूतकाळात त्यांनी काय केलं बघायलाच पाहिजे हो. कारण का, कारण तेच आहे, मी काल बोललो ते सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति, तेच कारण आहे. संतांचा भूतकाल हे तुमचं माझं वर्तमान असलं पाहिजे आणि संतांचं वर्तमान हे तुमचं माझं भविष्य असलं पाहिजे. महाराज, संतांनी पूर्वी जे केलं ते आज आम्ही करायला पाहिजे आणि संत आज जिथे आहेत तिथं भविष्यात आम्ही पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा भूतकालही आपल्याला सांगितला की केला होता बाबा, अट्टहास केला होता. या वेचाचं कौतुक वाटावं असा वेच आम्ही मागच्या जीवनामध्ये, मागच्या आयुष्यामध्ये आम्ही केला होता, पण आमचा वर्तमान आता पूर्ण बदललाय. आम्ही फार तृप्त आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने. कृष्णेची कुठल्या धावा, कृष्णेची धावा, कृष्णेची आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो. आता वर्तमान काळ, मी पुढे बोलीन या आतावर.
निश्चिंत आहे, विश्रांती पावलो, सांभाळा उत्तरी, वाढिले अंतरी प्रेमसुख. विश्रांतीची गरज सगळ्यांना आहे, पण माणसाला जी विश्रांती हवी आहे ती अनायासे मिळावी असं वाटतं, मिळत नाही महाराज. विश्रांतीचं सुख कधी आहे हो? ऐका ऐका ना, विश्रांतीचं सुख कधी आहे? कधी नाही. माणसाला वाटतं काय नाही हो, विश्रांती मिळावी, पण त्याच्याकरता कष्ट कर ना. विश्रांतीचं सुख कष्टाच्याच पार्श्वभूमीवर उठून दिसतं. ज्याचे कष्ट नाहीत त्याला विश्रांती नाही. मनुष्य झोपला झोपला झोपला, इतका झोपला इतका झोपला की झोपून झोपून कंटाळला, आणि कंटाळल्यामुळं झोपला. अरे याला विश्रांती कशी म्हणाल मला सांगा ना तुम्ही. 8 तास शेतामध्ये राब राब माणसं राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारा विश्रांती म्हणजे काय असते. सकाळी 9ला ऑफिसला गेलेला मनुष्य रात्री 10 वाजता घरी येतो, मानपाठ एक होऊन जाते वाकून वाकून. त्याला विचारा विश्रांती म्हणजे काय असते. दिवसभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा विश्रांती म्हणजे काय असते. आणि दिवसाला 5-5 कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला विचारा विश्रांती म्हणजे काय असते. थकल्याशिवाय विश्रांतीचं सुख नाही. आम्हाला आमची थकायचीच तयारी नाही, विश्रांती मिळेल कशी. तुकोबाराय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण त्याच्याकरता काय करावं लागलं? त्याच्याकरता करावं काय लागलं? साधं नाही. एक सहज काहीतरी केलं आणि आम्हाला मिळालं नाही महाराज. त्याच्याकरता फार परिश्रम करावे लागले. ते परिश्रम तुकोबारायांनी एका शब्दात सांगितले, अट्टहास अभंगाच्या पहिल्या.
त्यांना विचारा विश्रांतीचं सुख काय असतं. दिवसभर कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचलेल्यांना विचारा महाराज विश्रांतीचं सुख काय असतं. त्यांना झोपेकरता नाही प्रयत्न करावे लागणार. बघ, परमात्मा सुखाची विश्रांती देतो अशा लोकांना. अट्टहास शब्द वापरला. सुरुवातीलाच मी बोललोय, काही काही गोष्टी अट्टहासाने कराव्या लागतात. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार. अट्टहास म्हणतात तुकोबाराय त्याला. शब्दाची योजना तुकोबारायांची शब्दकळा फार वेगळी आहे, फार वेगळी आहे महाराज. त्या शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द घातला तर चालत नाही आपल्याला. तोच शब्द भले त्या समान अर्थाचा असेल तुम्ही घातलेला शब्द, पण तो प्रासादिक आहे ना, तुकोबारायांच्या मुखातून प्रकट झाला ना. अट्टहास, काही काही गोष्टी अट्टहासानं. आता हे अट्टहास सुद्धा विचित्र आहेत. ज्ञानोबारायांनी एक अट्टहास सांगितला आहे. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते वशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः. या श्लोकावरचं भाष्य करताना ज्ञानोबारायांनी त्या भाष्याच्या शेवटच्या ओवीमध्ये आपल्याला ते चिंतन सांगितलं आहे. संगजव प्रकृतीचा त्याग नघडे कर्माचा ऐसियाही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. आग्रह, दुराग्रह, काही काही आग्रह त्रासदायक असतात. दिवसभरात 50,000 रामकृष्ण हरीचा जप झालाच पाहिजे, अट्टहास करावा ना. पण ज्ञानोबाराय म्हणतात काही काही अट्टहास चुकीचेच असतात. प्रकृतीचा संग घेऊन मी कर्म करत नाही म्हणणं हा अट्टहासच आहे. विनाकारणच आग्रह असतो. काही नाही नाही असं झालं नाही, होत नाही नाही, पण तरी पण 7 दिवसामध्ये तारीख रिकामी नाही आणि नाही मान्य आहे तरी पण द्या ना एखादी. आता कुठून काढायची. मला तर असं वाटतं देवाने महाराज लोकांना वरदान द्यायला पाहिजे की 24 तासातला 25वा तास वाढवण्याचं सामर्थ्य द्यावं. बसवा ना. कुठं बसवायचं, कशाचा अट्टहास. कीर्तनकाराने सप्ताह होत नाही महाराज. सप्ताहामध्ये कीर्तनकार आला पाहिजे. कीर्तनकाराकरता सप्ताह नाही आहे. महत्व आम्हाला नाही आहे, महत्व या उत्सवाला आहे. कोण कीर्तनकार येईल तो रामकृष्ण हरीच म्हणेल का नाही. कोणी येईल. एखादा नाही जमला दुसरा नाही जमला तिसरा. काय असतं तुम्हीच आलं पाहिजे. अट्टहास कशा करता. होत नाही. काही काय ते काय झालं अट्टहासा करता सांगतो. काही काय अट्टहास. बिरबलांनी एके दिवशी बादशहाकडे रजेचा अर्ज केला. बादशाह म्हणाल कशाची रजा. नाही म्हणे उद्या एकादशी आहे. एकादशीला आमच्याकडे भजन असतं, कीर्तन असतं, वारकरी मंडळी येतात, दिवस जातो सगळा, आम्हाला सुट्टी पाहिजे. अच्छा म्हणाल ठीक आहे, काय त्याचं घे. मागे एकदा तू सुट्टी घेतली होतीस काहीतरी गणपतीचं, तर म्हणलं ती चतुर्थीची. काय असतं. काही नाही, उपवास असतो, भजन असतं. मग चतुर्थीला काय असतं. काही नाही, उपवास असतो, चंद्रोदय झाला की रात्री सोडायचा असतो. बादशाह म्हणाला बिरबल कसलं रे धर्म आहे तुझं, कसं असं चिंतन. एका दिवशी उपवास करायचा सोडून द्यायचं, एका दिवशी उपवास करायचा सोडायचाच नाही. आम्ही बघ महिना धरतो, सोडतच नाही. धरला सोडलं काय. एखादा उपवास सोडायचा, एखादा धरायचा. एकादशीचा उपवास नाही म्हणे दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला सोडायचा आणि चतुर्थीचा त्याच दिवशी रात्री सोडायचं. असं कसं. म्हटलं आता आहे धर्म, त्याला आम्ही काय करणार. सांगून ठेवलं. बादशाह म्हणाला बरं ठीक आहे, मला एक सांग. सुट्टी तर तुला दिली समज, त्याचं काही नाही, पण मला एक सांग बिरबल की एकादशीचा उपवास सोडायचा नाही, चतुर्थीचा सोडायचा, बरोबर. बादशाह म्हणाला मला एक सांग, समजा एकादशीला चतुर्थी आली तर सोडायचा का सोडायचा नाही. एकादशीला चतुर्थी आली तर सोडायचा. तर बिरबल म्हणाला महाराज असं होत नसतं. एकादशी कुठं, चतुर्थी कुठं, 8 दिवसाचा फरक आहे मध्ये. એટલે ते माहिती आहे रे मला, येत नाही हे माहिती आहे, पण समजा आली तर. अरे येत नाही मला माहिती आहे, तू काय नवीन सांगतोस मला. 8 दिवसाचा एखाद्या तिथीचा फरक पडेल, क्षय झाला, वृद्धी झाली, एकच तिथी आली, काहीतरी फरक पडेल, ठीक आहे. पण 8 दिवसाचा कुठे फरक पडत असतो. म्हणलं नाही तरी म्हणलं येत नाही असं. म्हणलं तरी पण समजा एकादशीला चतुर्थी आली तर काय करायचं. आता बिरबलाच्या लक्षात आलं हे काही सहज मिटणारं प्रकरण नाही. बिरबलांनी सांगितलं म्हणे महाराज हा एकादशीला जर चतुर्थी आली तर उपवास सोडायचा.
म्हणजे सोडायचा. त्याच्याने एकादशी मोडत नाही. आणि मोडत नाही. आणि कशी मोडत नाही? बिरबल यांनी सांगितलं एकादशीला चतुर्थी आली तर उपास सोडायचा. पण कशानं सोडायचा? आणि कशानं सोडायचा? बिरबलांनी सांगितलं लोण्याचे भजे करायचे. लक्षात आलं का? कशाचे? लोण्याचे भजे करायचे आणि रात्रीच्या उन्हात बसून खायचे, म्हणजे मग मोडत नाही. अरे अट्टहास आहे महाराज, हा काय उपयोगाचा अट्टहास आहे मला सांगा ना. आग्रहो चिवरे ज्ञानोबराय म्हणतात. याला काही अर्थ नसतो. हे असले अट्टहास नाही. तुकोबाराय म्हणतात असा अट्टहास करावा की ज्याच्यानं शेवटचा दिवस गोड व्हावा. अट्टहास तो असावा. अट्टहासाला दिशा असावी. अट्टहासाला ध्येय असावं. अट्टहास हे परिश्रमाच्या तीव्रतेचा वाचक शब्द लक्षात घ्या. अट्टहास हा परिश्रमाच्या तीव्रतेचा वाचक शब्द आहे. ही परिश्रमाची तीव्रता कशामध्ये संपन्न होते? परिश्रमाची तीव्रता कधी संपते? ज्या वेळेला आपलं साध्य आपल्याला प्राप्त होतं तेव्हा. लक्षात घ्या, साध्य प्राप्तीमध्ये आपला अट्टहास संपला पाहिजे. अट्टहास उरला आणि साध्यच राहिलं नाही, काही उपयोग नाही. साध्य प्राप्त झालं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिस गोड व्हावा याच्यानं फार जणांना त्रास होतो. शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा बरं समजा आमचा झाला नाही तरी मुलं करतातच ना गोड दिवस. चालत नाही का? चालत नाही महाराज, चालत नाही. शेवटचा दिवस या शब्दाचा अर्थ काय? आपल्या जीवनातला शेवटचा दिवस असं तुकोबारायांना अभिप्रेत असेल तर पुन्हा आपण प्रारब्धाकडे जातो आहोत. लक्षात ठेवा. कारण आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस हा प्रारब्धाने येतो, तो अट्टहासाने आणता येत नाही. अट्टहासाने जीवनाचा शेवटचा दिवस आणला तर ती आत्महत्या होईल. आणि आत्महत्या हे पाप आहे. लक्षात ठेवा, पाप. आत्महत्येसारखं मोठं पाप नाही महाराज. धर्मशास्त्राने तर आत्महत्या करणाऱ्यांवर अंत्यसंस्काराचा सुद्धा त्यांना अधिकार नाही असं म्हटलंय. इतकं मोठं पातक आहे. आत्महत्या नाही, ते पाप करायला तुकोबाराय सांगत नाही. मग शेवटचा दिवस कशाला म्हणायचं? कोणत्या अर्थाने शेवटचा दिवस मानायचा? थोडा विचार करा. भागवतामध्ये एकादश स्कंधात भागवताने मानवी जीवनाच्या 4 प्रलयांचा विचार केला आहे. नाथ महाराजांनी त्याच्या भाष्यामध्ये 5वा प्रलय घातला आहे. पंचप्रलयाचा विचार ऐका, सांगतो. दैनंदिन प्रलय, नित्य प्रलय, मरण प्रलय, ब्रह्मांड प्रलय आणि अत्यंतिक प्रलय असे 5 प्रलय नाथ महाराजांनी सांगितले. एक वाक्यामध्ये विस्तार करतो, मला फार लांबवायचं नाही आहे. वेळेची मर्यादा माझ्या लक्षात आहे. एक 15-20 मिनिट माझ्या हातात आहेत, थोडा वेळ मला द्या. दैनंदिन प्रलय, नित्य प्रलय, मरण प्रलय, ब्रह्मांड प्रलय आणि अत्यंतिक प्रलय हे 5 प्रलय आहेत. दैनंदिन प्रलय म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये नित्य काही बदल होत असतात. काही पेशी निर्माण होतात, काही मरतात, काही कातडं कुठंतरी आपल्याला माहिती आहे एखाद्या वेळेला खरचटलं तर तिथं खपली बसते. नंतर मग ती खपली निघून जाते, मग लाल वण राहतो, मग कालांतराने तो लाल वणही निघून जातो आणि कातडं सरळ होऊन जातं. हा आहे आपल्या जीवनातला दैनंदिन प्रलय. काही बदल आपल्या जीवनामध्ये, काही गोष्टी आपल्या शरीरावर मरतात, त्या पेशी जातात आणि त्याची जागा दुसऱ्या पेशी घेतात. माणसाच्या शरीरावरचं कातडं 7 वर्षांनी बदलतं. लहानपणात जन्माला आलेलं मूल 7 वर्षांनी बघितलं तर पूर्ण कातडं नवीन असतं त्याचं, असं म्हणतात. मी काही त्याच्यातला तज्ज्ञ नव्हे, माझ्या याच्यावर प्रतिप्रश्न करू नका असं म्हणतात, म्हणून मी आपल्याला सांगितलं. हा दैनंदिन प्रलय. दुसरा प्रलय नित्य प्रलय. नित्य प्रलय म्हणजे काय? नित्य प्रलय म्हणजे बस रात्री सुषुप्ती अवस्था, याला नित्य प्रलय. रोज मनुष्य झोपतो, गाढ झोपतो. गाढ झोपलेल्या माणसाला काय कळत असतो? कुठलं भान असतं त्याला? कुठलंच भान नसतं त्याला, काहीच नसतं. त्याची इंद्रिय, त्याचं मन सगळं प्राणामध्ये लीन झालेलं असतं सुषुप्ती अवस्थेमध्ये. आपण कुणाच्या घरी झोपलोय?
आपले पाय कोणत्या दिशेला आहेत, आपल्या डोक्याखाली किती उशा आहेत, आपण पलंगावर आहोत का खाली जमिनीवर झोपलेलो आहोत. झोपलेल्या माणसाला काय कळतो? काही कळत नाही. ज्ञानोबा तर म्हणतात निद्रिताचे अंगेशी साप तैशी उर्वशी. त्याला काहीच कळत नसतं. आपल्या शेजारी साप आला काय आणि शेजारी उर्वशी आली काय. माणसाला काय कळतं? गाढ झोपेमध्ये माणसाला काही कळत नाही. मी आहे याची सुद्धा त्याला जाणीव नसते. त्या काळात सगळं संपलेलं असतं, सगळं संपलेलं, काही राहत नाही, काही राहत नाही. याला म्हणतात नित्य प्रलय, कारण नित्य आहे सुषुप्ती सगळ्यांना. तिसरा मरण प्रलय. मरण प्रलय म्हणजे ज्या दिवशी आपलं प्राणोत्क्रमण होतं, आपला देह पडतो, त्या पडलेल्या देहाला तरी काय कळत असतो? सुषुप्ती अवस्थेतला देह आणि मरण प्राप्त झालेला देह काय कळतं त्या देहाला? आपल्या भोवती बसून कोण रडतंय कळतं का त्याला? काय म्हणत रडतायत कळतं का त्याला? त्याला काय ऐकू येतं का? त्याला उचललेलं त्याला कळतं का? त्याला जाळलेलं त्याला कळतं का? काही कळत नसतं. तो प्रलयच आहे. त्याचा देह पडला, तो मरण प्रलय. चौथा ब्रह्मांड प्रलय. ज्या महाभूताच्या प्राबल्यामधून विश्वनिर्मिती होत असते, त्या महाभूतामध्ये त्या विश्वाचा लय होणं हा ब्रह्मांड प्रलय झाला. तिथं काही शिल्लक राहत नाही. माणसाची कर्म सुद्धा प्रकृतीच्या रूपानं परब्रह्म स्वरूपामध्ये लीन होऊन गेलेली असतात. काही शिल्लक राहिलेलं नसतं. अशी जी अवस्था असते त्याला ब्रह्मांड प्रलय. आपण म्हणतो ना प्रलय होणार आहे, प्रलय होणार आहे, तो हा ब्रह्मांड प्रलय. आणि पाचवा प्रलय आहे त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. आत्यंतिक प्रलय म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा काही कळत नसतं महाराज. देहाची भावना आहे नाही, बस देहभाव गेला. आठव नाठव गेले भावाभाव. मग होतं काय? झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. गेले भाव भाव आठव गेले भाव भाव आठव आठव गेले भाव भाव गेले भाव भाव स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. झाला स्वयमेव पांडुरंग. आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. बस जीवनमुक्त अवस्था, परमात्मा स्वरूपता, ती अवस्था येणं म्हणजे मानवी जीवनाचा खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस आहे महाराज. शेवटचा दिवस. शेवटचा दिवस म्हणजे काय? मी आपल्याला सांगू, आपल्याला न कळता शेवटचा दिवस येऊ नये, आपल्याला कळताना शेवटचा दिवस यावा. आपल्या जाणीवा जागृत असताना शेवटचा दिवस यावा. ज्ञानोबारांची भाषा सांगतो, मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे. तो शेवटचा दिवस. मरणी आणि एकीकडे जातील केवी, तो देहपाताचा दिवस झाला. पण मरणा ऐलीकडे मज मिळवून गेले पुढे, हा शेवटचा दिवस. आपल्या जाणीवा संपन्न असताना, आपण जागृतीत असताना आपल्याला अनुभवाला आपला शेवटचा दिवस यावा. आपण गेल्यानंतरचा शेवटचा दिवस तो आपल्या हातातच नसतो. त्याच्याकरता आपल्याला काही करता येत नाही. का बोलतो मी लक्षात घ्या. आत्यंतिक प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान असेल तर तुकोबाराय म्हणतात, त्या ब्रह्मज्ञानाकरता या जसा ठिकेला होता अट्टहास, त्याच्याकरता अट्टहास करावा लागतो. त्याच्याकरता प्रयत्नशील व्हावं लागतं. आपल्या जीवनामध्ये एक अशा सुखाची अपेक्षा माणसाला आहे की ज्या सुखामध्ये कुठल्याही पद्धतीचं परिवर्तन नाही आहे, ज्या सुखामध्ये भूतकालाचं स्मरण नाही आहे, ज्या सुखामध्ये भविष्याची चिंता नाही आहे, ज्या सुखामध्ये सुख आणि आपण वेगळे आहोत याचंही भान नसावं, अशा सुखाची माणसाला अपेक्षा आहे. विठ्ठला विठ्ठला शेवटचा दिवस म्हणजे असा ब्रह्मज्ञान, परिपूर्णता, व्यापकता. बस आता काही नाही. बस काही स्मरत नाही. माझं काय, कोण, कुठून आलो, कुठे चाललो, काही घेणं देणं नाही. बस काहीच मी नोहे कोणीये गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विण बोल. तुकोबाराय म्हणतात ना, कोणत्या गाव, काही नाही, मला काही नाही. काय, कुठून काय, काही घेणं देणंच नाही.
देशवेश नवे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलो. आहे ना, काय नाही, काही माझं नाही, काही मी कोणाचा नाही, कोणी माझं नाही, माझा कोणाशी संबंध नाही, असं अखंड असंग अशा स्वरूपामध्ये राहणं, याला शेवटचा दिवस म्हणतात. शेवटच्या दिवसाची ही एक व्याख्या झाली. याच्यासाठी अट्टहास करावा लागतो. अभंगाच्या अनुषंगानं शेवटच्या दिवसाचं जर चिंतन करायचं झालं तर थोडं वेगळ्या परिभाषेमध्ये सांगतो. का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता शेवटचा दिस गोड व्हावा, याच्याकरता अट्टहास केला, मग शेवटचा दिस तुमचा गोड झाला का? झाला ना. कशावरून, कशाला शेवटचा दिस म्हणता तुम्ही? निश्चिंतीने विसावा पावलो, शेवटच्या दिवसाचं प्रतीक आहे. खुंटलिया धावा तृष्णेचिया, जेव्हा मागे केलेल्या साधनाचं कौतुक वाटायला लागतं तेव्हा तो दिवस शेवटचा मानावा. आणि ज्या दिवशी मुक्ती परिणिली नोवरी आणि 4 दिवस खेळीमेळी राहतात तो शेवटचा दिवस. विठ्ठला विठ्ठला चिंतन करून बघा महाराज. खुंटलिया धावा तृष्णेचिया हे बोलायला वाचायला सोपं जातं, पण त्याचा अनुभव येणं सोपं नाही. तृष्णा मिटत नाही माणसाची. किती प्रयत्न करा तुम्ही, किती प्रयत्न करा. बरं, ती तृष्णा, ते महाभारतामध्ये वचनच आहे त्या संबंधाने. यच्च महत् सुखम लोके यच्च दिव्यम महत् सुखम तृष्णाक्षय सुखस्यैते नार्हति षोडशीम कलाम, महाभारतामध्ये वचन आहे. विस्तार पुष्कळ होईल. या जगतातलं सर्वश्रेष्ठ सुख नाही, स्वर्गादी लोकांमधलं जे सर्वश्रेष्ठ दिव्य असं महत् सुख आहे, ते सुख सुद्धा तृष्णेचा क्षय झाल्यानंतर जे सुख प्राप्त होतं त्या सुखाच्या 16व्या हिश्श्याबरोबर राहत नाही. इतकं सुख तृष्णेच्या त्यागात. ती तृष्णा किती तापदायक आहे. आपण योग वासिष्ठ वाचा, त्याच्यामध्ये 3 प्रकरणं या तृष्णेच्या वर्णनात खर्च केली आहेत वसिष्ठ महामुनींनी. त्या तृष्णेला का, अरे ही तृष्णा एकटी नाही. तृष्णा म्हणजे नुसती वासना तेवढी आली, नुसती आशा तेवढी आली नाही. आशा, तृष्णा, माया, अपमानाचे बीज नाशिलिया पूज्य होई जेतो. तुकोबारायांचं वचन आहे. ती तृष्णा एकटी नाही, ती सगळी घेऊन येते आणि आपल्याला अधःपतनाला नेतेच नेते. त्या तृष्णेचा त्याग करणं हा शेवटचा दिवस. आमच्या जीवनातल्या आशा निवृत्त होणं, आमच्या जीवनातल्या आकांक्षा निवृत्त होणं, आमच्या जीवनातली वासना निवृत्त होणं, हे सगळं जाणं, याला आपण शेवटचा दिस म्हणा. आशा, तृष्णा, माया, अपमानाचे बीज. ही आशा, तृष्णा, निष्कारण कुणावरचं तरी प्रेम, हे आपल्याला कुठंतरी अधःपतनाला नेणारच आहे. भले आम्ही त्याच्याकरता काही आपल्या जीवनामध्ये वासना निर्माण व्हावी याच्याकरता प्रयत्न करावे लागत नाहीत. ती वासना आहेच आहे आपल्या जीवनामध्ये, ती आपल्याला अधःपतनाला नेणारच आहे. आपण काही करा न करा, बस अहंता, ममता, वासना या आल्या की जीवनाचं अधःपतन निश्चित. त्याचा त्याग झालाच पाहिजे. हो, खुंटलिया धावा तृष्णेचिया, हे झालं पाहिजे. ते दृष्टांत सांगतोय. काय झालं, 4 मित्र एकत्रित आले आणि त्याने असं ठरवलं की आपण काहीतरी उद्योग करू. काय करायचं, जरा बाजार वगैरे बघितला, कापसाला जरा बरा भाव दिसला, म्हणून त्यांनी ठरवलं कापसाचा उद्योग करू. ठीक आहे, चौघांनी समान पैसे घातले, व्यवसाय उभा राहिला, कापूस खरेदी विक्री सुरू झाली. आता ते कापसाचे गठ्ठे बांधून ठेवायचे, त्याला एक गोदाम बांधलं, त्या गोदामामध्ये ते गठ्ठे बांधून ठेवायचे. ते गठ्ठे कुरतडायला उंदीर यायला लागले. कापूस गठ्ठे कुरतडणं वगैरे उंदराने, आता ते नुकसान व्हायला लागले. मग ते चौघांनी ठरवलं, बाबा आता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. उंदरावर काय उपाय असतो? उंदरावरचा उपाय काय? मांजर. एक मांजर पाळू. मांजर पाळायची ठरली. ती मांजर आणली. आता चौघांचा समान एकच उद्योग, समान पैसे घ्यायचे, म्हणजे मांजरीचा खर्च कोणी करायचा? करू बाबा काहीतरी. नाही तसं नाही, धंदा आहे, त्याला व्यवस्थित कायद्यानुसार झालं पाहिजे. मग चौघांनी असं ठरवलं की असं करू, एक पाय वाटून घेऊ. जो काही खर्च येईल ते विभागून घेऊ. असं एक पाय वाटून घेऊ.
हा तुझा, हा माझा, हा मागचा तुझा, हा मागचा माझा, झालं 4 पाय वाटून घेतले, खर्च कर. आता ते मांजरही त्या उंदराच्या मागे लागायला लागलं, ते खाल्लं, झालं. किती उंदीर खाईल, खाऊन उंदीरही संपले. एके दिवशी काहीतरी करता करता ते उंदराला पकडता पकडता ते चूक झाली काहीतरी, मांजर पडलं आणि त्याचा एक पाय दुखावला. आता पाय दुखावल्या म्हणल्यानंतर डॉक्टरकडे नेणं भाग आहे. ते आता त्यांनी ठरवलं, कोण आहे, अरे हा पाय कुणाच्या मालकीचा आहे, म्हणे माझ्या. मग तू घेऊन जा. तर लावू, मला गावाला जायचं, ते आम्हाला सांगू नको, ते काहीतरी कर आणि ते पाय मोडलाय ते दुरुस्त करून आण. तो म्हणाला बरं ठीक आहे, एवढं काय त्याच्यामध्ये. त्याने पायाला एक पट्टी गुंडाळली, जाऊन येतो गावाला, मग बघतो काय करायचं ते औषध पाय. ती पट्टी गुंडाळली, ती पट्टी गुंडाळली, ते मांजरीला सोडून दिलं. ते मांजरं लंगडायला लागलं, 3 पायावर चालायला लागलं. ते चालता चालता तिथल्या एका कामगाराच्या घरामध्ये दूध पिण्याच्या अपेक्षेने गेला. आता काही उंदराच्या मागे पळता येत नाही, आईतं काहीतरी दूध कुठंतरी पाहिजे. एका कामगाराच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथं दूध होतं. ते चुलीवरचं दूधाला तोंड लावताना त्याच्या पायाला जी पट्टी बांधली होती ती पट्टी पेटली. चुलीवर दूध होतं, निखारे होते, ती पट्टी पेटली. पेटल्यानंतर मांजर घाबरलं, इकडं तिकडं पळायला लागलं आणि त्याचं राहण्याचं ठिकाण गोदाम. ती पेटलेली पट्टी घेऊन ते मांजर गेलं गोदामात. आता पुढं काय झालं असेल याच्याकरता कीर्तन करू का? सगळं गोदाम पेटलं, नुकसान झालं. 3 मित्र आले, त्यांनी सांगितलं काय झालं, म्हणे मांजराच्या पायाला बांधलेली पट्टी पेटल्यामुळे हे सगळे गोंधळ झाले. त्या 3 मित्रांनी सांगितलं आमचं नुकसान तुझ्यामुळे झालंय, भरून दे. तुझा पाय होता, तू पट्टी बांधली होती. तो म्हणाला मी काय सगळं पेटावं म्हणून पट्टी बांधली होती काय? पेटला, आता मी काय करू, माझेही पैसे गेले तुमच्याबरोबर. ते म्हणाले नाही नाही, ते आम्हाला माहीत नाही, आमचे पैसे दे. तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाहीत. प्रकरण गेलं कोर्टात. कोर्टात गेल्यानंतर आता न्यायाधीशासमोर ते दोन्ही बाजू ऐकून घेतल्याशिवाय न्यायाधीश निर्णय देत नाहीत. म्हणे असं झालं. त्यांनी सांगितलं, म्हणे न्यायाधीश महाराज असं असं झालं, याच्या पायाच्या वाट्याला जो पाय आला होता तो दुखावला. बरोबर आहे? बरोबर. त्याला तुम्ही पट्टी बांधली? हो मीच बांधली. ती पट्टी पेटली? ती पेटती पट्टी घेऊन मांजर तिकडं गेलं. त्याच्यामुळे गोदाम जळालं. तुम्ही कारण, मी कारण. मग त्यांनी सांगितलं तुम्ही भरपाई दिली पाहिजे. तो म्हणाला अहो मी काही मुद्दाम म्हणून हे केलं का? ते झालं, आता मलाही कामं होती, काही पट्टी बांधली मी, तात्पुरतं काहीतरी औषध लावलं त्याला, पण झालं आता, त्याला मी तरी काय करणार. ते न्यायाधीशालाही त्या माणसाचा प्रामाणिकपणा पटला. न्यायाधीश हुशार होता, म्हणजे खूप जुनी गोष्ट सांगतोय मी. त्याने ते बघितलं. तो म्हणाला ठीक आहे, मी उद्या निर्णय देतो, उद्या या. उद्या दुसऱ्या दिवशी पुन्हा हे 3 एक वेगवेगळ्या याच्यात उभे राहील. काय निर्णय? म्हणजे तुमच्याकडून या माणसाकडून दोष घडलेला. मग 3घांनी सांगितलं आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. न्यायाधीशाने सांगितलं तुम्हाला मिळालेच पाहिजे, तुमचा हक्क आहे, मी तसं त्याला सांगणारही आहे. पण म्हणे काय? म्हणे मी पुन्हा एकदा तुम्हाला आता 3घांना विचारतो, याच्या वाट्याचा पाय मोडला बरोबर आहे? 3घं म्हणाली बरोबर आहे. या पायाला त्यांनी पट्टी बांधली बरोबर आहे? 3घंही म्हणाली बरोबर आहे. ती पट्टी पेटली बरोबर आहे. पेटती पट्टी घेऊन ते मांजर गेलं त्या गोदामामध्ये बरोबर आहे? बरोबर आहे. त्याच्यामुळे गोदाम पेटलं आणि सगळ्या धंद्याचं नुकसान झालं बरोबर आहे? 3घांनी सांगितलं बरोबर आहे न्यायाधीश महाराज. मग न्यायाधीशाने यांना विचारलं की पेटत्या पायानं त्या पेटती पट्टी घेऊन ते मांजर त्या गोदामामध्ये गेलं, हे जर बरोबर असेल तर मला एक सांगा, जो पाय मांजरीचा मोडला होता, जो याच्या मालकीचा होता, त्या पायानं मांजरीला चालता येत होतं काय? ते म्हणाले नाही. मग त्या पेटत्या पायाला गोदामापर्यंत कुणी नेलं? उरलेल्या 3 पायाने. मग नुकसान कुणामुळे झालं, भरपाई कुणी दिली पाहिजे? माझा दृष्टांत संपला. मला सांगायचंय असं की तो जो दुखावलेला पाय आहे तो जीव आहे महाराज. हे अहंता, ममता आणि वासना हे 3 पाय त्या जीवाला त्या पेटत्या गोदामामध्ये घेऊन जात असतात, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबाराय जे म्हणतात की कुंटलिया धावा, इथे धाव तुटली पाहिजे आणि ती धाव ज्या दिवशी आपली तुटेल तो आपला शेवटचा दिवस मानला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून अशा निश्चिंतीचा एक दिवस तुकोबाराय बोलतात. कधी निश्चिंतीचा? शेवटचा दिवस म्हणजे काय? आता हे अजून एक अर्थ झाला. गीतेच्या बाबतीत भूमिका घ्या ना. गीतेची भूमिका काय बघा ना. गीता काय म्हणते? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम
यः प्रयाति समभावं याति नास्तत्र संशयः यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा भावं भावितः. नाही का? गीता काय बोलते ऐका ना. गीता काय म्हणते आता मी सांगतो. शेवटच्या दिवसाकरता अट्टहास का करावा लागतो त्याचं हे कारण आहे. गीता बोलते अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. मी पुन्हा अट्टहासाकडे येतो. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा. अरे शेवटच्या क्षणी जो माझं चिंतन करतो तो मुक्त होतो. गीता बोलते, भगवान बोलतात, मान्य आहे. पण शेवटच्या क्षणी भगवंताचं स्मरण होण्याकरता आयुष्यभर आपल्या मनाला भगवंताच्या चिंतनाची सवय लावावी लागते. त्याला अट्टहास करणं म्हणतात. अट्टहास शेवटच्या क्षणी करायचा नसतो. शेवटच्या क्षणी सहजता यावी याच्याकरता अट्टहास असावा लागतो. विठ्ठला 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 म्हणून तुकोबाराय म्हणतात याच्यासाठी आम्ही अट्टहास केला. आता तो अट्टहास जेव्हा आम्हाला आठवतो तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं काय त्यावेळेला कष्ट झाले. सांगू मी आपल्याला एक वाक्य सांगून या चरणाचं महत्त्व संपवतो आणि पुढं जातो. काय असतं, आपल्या झालेल्या भूतकालामध्ये आपण केलेल्या अपरंपार कष्टाला ज्या दिवशी आपल्याला हसता येतं त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये सुख प्रकट झालं असं माणसाने समजावं. ऐका, माझं वाक्य मोठं आहे परंतु मला काय सांगायचं आहे ते आपण लक्षात घ्या. आपल्या अरे कधीतरी असं होतंच ना. मी आपल्याला साधा दृष्टांत सांगतो. एखादं लग्न असतं. एखाद्या लग्नामध्ये कुणीतरी पाहुणा रागावतो. त्याची मनधरणी करावी लागते. जावई असला तर एखाद्या अंगठीचं मरण आहे, ती त्याला द्यावी लागते. मग ते सगळे ते फोटोमध्ये सगळं येतं आणि नंतर 10-15 वर्षानंतर ते फोटो बघताना माणसं हसून सांगतात कसे रागावले होते ना त्यावेळेला. पण त्यावेळेला जेव्हा रागावले होते तेव्हा हसता आलं काय? तेव्हा हसणं सुचलं नव्हतं. हसणं नंतर येत असतं. ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असते त्यावेळेला माणसाला प्रतिकूलतेशिवाय दुसरं काही स्मरत नसतं. पण प्रतिकूलतेतून बाहेर पडल्यानंतर अशा अवस्थेवर पोचावं की तिथून मागे वळून बघताना मागे घडलेल्या सगळ्या प्रतिकूलतेवर आम्हाला हसता आलं पाहिजे. महाराज, कवतू वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे तुकोबाराय म्हणतात. आणि ही तृप्तता कशाने आहे? तुकोबाराय म्हणतात एकच कारण आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळे. तुकोबाराय सांगतात आम्ही मुक्तीशी लग्न केलं, मोक्षाशी लग्न लागलं आमचं. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन केलं. मी प्रवचनाच्या वेळेला जी ओवी घेतो तीच पहा ना आपण. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. पराप्रमेय या प्रमदेबरोबर जो विलास करतो त्यालाच तुकोबाराय आता दिवसचारी खेळीमेळी म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. भर्तृहरीची सुद्धा 2 वचनं याच्या समान जाणारी आहेत. पण असो, अधिक बोलत नाही. प्रमाण पुष्कळ दिल्याने काही फार फरक पडतो असं मला वाटत नाही. मी अनेकदा सांगतो अधिक प्रमाण दिल्याने काय होतं माहिती आहे का? अधिक प्रमाणाने फक्त आपलं पाठांतर जास्त एवढं कळतं, मुद्दा बदलत नसतो. हां, त्याच्यामुळे उगीच खूप प्रमाण देऊन मी वेळ घेत नाही आपला. थोडक्यामध्ये सांगतो. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. आता आमचे दिवस खेळामेळामध्ये खेळीमेळीमध्ये 4 दिवस आमचे आहेत. हे तुकोबाराय आपल्या जीवनाच्या कृतकृत्यतेची भाषा बोलून दाखवतात. आता आमच्या जीवनामध्ये पुढं काही होणार नाही, बस आम्ही आहे त्या अवस्थेमध्ये तृप्त आहोत. पण हे बोलताना जी तृप्ती तुकोबाराय बोलून दाखवतात ती केवळ ज्ञानाची आहे का? ती केवळ ज्ञानाची आहे का? शेवटचा दिवस म्हणजे ब्रह्मज्ञान, यालाच शेवटचा दिवस म्हणायचा आहे का? या अभंगामध्ये तुकोबारायांनी एक शब्द 2दा वापरला आहे. मला त्या शब्दाचं चिंतन करून माझी सेवा संपवायची. चिंतन करतो. एक शब्द 2दा वापरला तुकोबारायांनी. कोणता मी आपल्याला अभंग म्हणून दाखवतो. आपण ते तो शब्द 2दा आला तो बाहेर काढा. याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतूक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळीमेळी. आता आणि आता
हे जे 2 शब्द तुकोबारायांनी वापरलेत, त्या 2 शब्दामध्ये तुकाराम महाराजांच्या धन्यतेचा विषय कोणता आणि तुकाराम महाराजांच्या शेवटच्या दिवसाची व्याख्या कोणती हे तुकोबाराय सांगतात. त्याचा विचार करायचा आहे. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. थोडक्या शब्दामध्ये तो विचार सांगतो, सेवा संपवतो. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, चाल घ्या, चाल घ्या, चाल म्हणा, चाल सांगा. याजसाठी केला होता टास, 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 शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, कुंडली धावा तृष्णेची कुंडली धावा तृष्णेची तृष्णेची कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्या जीवनाची धन्यता आपल्यासमोर बोलून दाखवतात. कृतकृत्य झालो ही भावना तुकोबारायांनी बोलून दाखवली. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम. अशा पद्धतीची भूमिका तुकोबारायांनी काम नाही झालो पाही रिकामा ही तृप्ततेचा अनुभव, ही तृप्ततेची अनुभूती तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केली. आणि अशी तृप्तता की ज्या तृप्तीमध्ये परिवर्तनाची भूमिका नसते, अशी तृप्ती आपल्या जीवनामध्ये प्रकट होणं, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे ही अनुभूती येणं, हाच आपल्या जीवनातला शेवटचा दिवस मानला पाहिजे. म्हणजे त्या दिवशी मरण येतं असं नाही. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, शेवटचा दिवस म्हणजे मरण नव्हे. मरणाचा संबंध प्रारब्धाशी आहे, मरणाचा संबंध ज्ञानाशी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे मरण येतं असा नियम नाही या जगतामध्ये. वेदांत असा नियम मानत नाही. ब्रह्मज्ञान झालं आणि त्याच दिवशी मरण आलं असं कसं होईल? असं होत नाही महाराज. काय आहे, साधा विचार करता, ज्या दिवशी आपलं प्रारब्ध संपतं त्या दिवशी देहपात होतो. ब्रह्मज्ञान होतं त्या दिवशी मरण येत नाही. ज्ञान झाल्याबरोबर जर मनुष्य मेला असता तर कशाला मरायला ज्ञानाकडे गेला असता? सरळ आहे की नाही? ज्ञानानं जर मरण आलं असतं तर ज्ञानाच्या मागे कोण धावत गेलं असतं? मग प्रारब्धाचा संबंध आपल्या देहपाताशी आहे. म्हणून शेवटचा दिवस म्हणजे देहपात हे तुकोबाराय मान्य करत नाहीत. जीवनाची कृतार्थता हा शेवटचा दिवस. का शेवटचा मानायचं? कारण त्या दिवशी आपल्या जीवदशेचा अंत झालेला असतो, म्हणून तो शेवटचा दिवस. आता ती जीवदशा आपल्याजवळ राहिली नाही, आता आपण जीव राहिलो नाही. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म अशी अवस्था त्याला प्राप्त झाली. आता तो जीव म्हणून राहिला नाही. परमात्मा प्राप्ती असूनही जीवदशा असं होत नसतं महाराज, असं होत नाही. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये चिंतन करताना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय, मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको ओखटे कानी लावू. अर्जुनाला भगवान म्हणतात, अर्जुना मी विश्वेश्वर तुला भेटावा आणि तरी तुझी जीवदशा शिल्लक राहावी, असं कसं होईल? असं होत नाही. मग झालं काय? तुम्हा आम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोन केले गोड सेवा सुख. असं जे आपल्या जीवनामध्ये होतं आणि ज्या दिवशी आपल्या जीवदशेचा अंत आहे तोच आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस मानला पाहिजे. कारण तिथून आपण जीव म्हणून जगणार नाही, तिथून आपण ब्रह्म होऊन जाऊ. ब्रह्म होऊन जाऊ म्हणजे ब्रह्म आहोतच, ब्रह्मस्वरूपतेची जाणीव आपल्याला होईल. झालं. म्हणून तुकोबाराय त्याला शेवटचा दिस मानतात. शेवटचा दिस गोड व्हावा, ती जीवदशा निवृत्त व्हावी याच्याकरता याजसाठी केला होता अट्टहास. आणि जीवदशा गेली कशावरून ओळखायचं? आता निश्चिंतीने पावलो विसावा. जीवदशा गेली. खुंटलिया धावा तृष्णेचिया. जीवदशा गेली. कवतूक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे. जीवदशा गेली. आणि तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. जीवदशेचा अंत. आपण विचार करत होतो, आता शब्द तुकोबारांनी दोनदा वापरला. आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. हे आता शब्द वापरून तुकोबारांना काय सूचित करायचं असावं? त्याच्यातून त्यांच्या शेवटच्या दिसाची काय कल्पना आहे आणि याच्याकरता अट्टहास झाला पाहिजे हे तुकोबारांना का म्हणायचं? त्याचं थोडंसं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तो शेवटचा दिस म्हणजे जर ब्रह्मज्ञान असेल तर त्या ब्रह्मज्ञानाचा परिणाम आता निश्चिंतीने पावलो विसावा. पण आता निश्चिंतीने विसावा पावलो म्हणजे ब्रह्मज्ञानाची मला प्राप्ती झाली, इतक्यातच जर मानवी जीवन संपणार असेल तर तुकोबारायांना त्याला जीवनाचा शेवटचा दिवस मानायचं कारण नाही. मला ब्रह्मज्ञान व्हावं एवढाच माझं ध्येय असेल आणि ते प्राप्त करून घेण्यातच माझं जीवन संपलं असेल तर ते जीवन खरं जीवन नाही. लक्षात ठेवा, नाही आहे. का नाही त्याचं कारण सांगतो.
आता निश्चिंतीने पावलो विसावा. ब्रह्मज्ञान झालं, पण ब्रह्मज्ञान झालं म्हणजे काय झालं? अरे मोक्ष आमच्या हातात आला, आम्ही मोक्ष रूप झालो, परब्रह्म रूप झालो, मान्य आहे की. पण नुसता मोक्ष हातात येऊन चालत नाही हो. ज्ञानोबराय काय म्हणतात ते ऐकलं पाहिजे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रिगाला भक्तिपंथी जगा देत. कैवल्य हातामध्ये घेऊन भक्तिपंथावर वाटत जाणं, ही जर ज्ञानोबराय जीवनाची परिपूर्ण अवस्था मानत असतील तर पहिल्या आतामध्ये ब्रह्मज्ञान आहे आणि आता दिवसचारी खेळीमेळी या दुसऱ्या आतामध्ये ब्रह्मज्ञानानंतर प्राप्त होणारी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती आहे. ती प्रेमलक्षणा भक्ती प्राप्त होणं हा जीवनाचा शेवटचा दिवस तुकोबारायांना अभिप्रेत असावा. म्हणून दोन आता मनुष्य काय म्हणतो? माऊलीच्या रस्त्याने निघाला, फलटणला आला, चला आता फलटण आलं म्हणजे मुक्काम आला काय? नाही, फलटण आल्यानंतरही आता शिल्लक राहिलंच की नाही. मग ते आता कधी संपून जातं? पंढरपूरला गेल्यानंतर. पंढरपूरला आला, मग तो म्हणतो चला आता पंढरपूर आलं, आता पुढचा प्रवास संपला. म्हणजे पंढरपूर ही परिपूर्ण अवस्था आहे, पंढरपूर हा अंतिम मुक्काम आहे. तसं नुसतं ज्ञान, नुसतं ब्रह्मज्ञान हा मानवी जीवनाचा अंतिम मुक्काम नाही आहे. ब्रह्मज्ञानानंतर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीच्या आधारानं ते ब्रह्मज्ञान जगाला वाटणं हा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या दृष्टीनं मानवी जीवनाचा हा परमोत्कर्ष मानला पाहिजे. म्हणून तुकोबारायांची वचनं, म्हणून ज्ञानोबारायांची वचनं आपल्याला वेगळ्या अंगानं घेतली पाहिजेत. मला मिळालं मी भोगलं, उपयोग नाही. ज्ञानोबारायांची भाषा काय ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोकालागी. हे जोपर्यंत लोकालागी जात नाही आणि त्या लोकालागीलाच तुकोबाराय म्हणतात आता दिवसचारी खेळीमेळी. खेळीमेळी मनुष्य एकटा खेळीमेळीनं राहत नसतो, खेळीमेळीमध्ये दुसरं कोणीतरी लागतं. तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी, आनंद, त्याच्यामध्ये खेळीमेळी करता तुम्ही आम्ही लागतो, तर तो गदारोळी आनंद होतो ना. एकटाच मनुष्य बसला, काय करताय? काय खेळीमेळीनं बसलोय म्हणतो काय? नाही, त्याला दुसरं कोणीतरी, बरोबर पोरं पाहिजे, बरोबर कोणीतरी मित्र पाहिजे. खेळीमेळी वातावरण खेळीमेळीचं होण्याकरता कोणी नसलं तर निदान बायको तरी पाहिजे खेळीमेळीचं वातावरण होण्याकरता. मग ती बायको कोण? तुका म्हणे मुक्ती परिणिली नवरी. तुकोबाराय म्हणतात अरे त्या मुक्तीला आम्ही हातात घेतलंय, ती आता आमच्या हातात आहे, आम्ही म्हणू तिथं तो मोक्ष जाईल. हो, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अधिकारी म्हणजे मोक्ष मिळवण्याचे अधिकारी नाही बरं. तुकोबारायांची भाषा थोडी वेगळ्या अंगानं घ्या. पंढरपूरचा वारकरी हा मोक्ष मिळवण्याचा अधिकारी नाही, मोक्षाचे अधिकारी म्हणजे मोक्षावरचे अधिकारी. मोक्ष कुठे जाईल हे ठरवणारा कोण असेल तर तो वारकरी. त्या वारकऱ्यांनी ठरवावं. हो, त्यांनी ठरवावं. जसं भगवान अर्जुन देवाला म्हणतो की देवा हा मोक्ष तुमचा पायीक आहे, तू धाडील तेथ जाये पायीकू जैसा. भगवान अर्जुन भगवंताला म्हणतात अरे देवा काय हे? अरे हा मोक्ष दुराराध्य किर होय, तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायीकू जैसा. तू त्या मोक्षाला जिथं पाठवशील तिथं तो मोक्ष जातो देवा. तसं वारकरी सुद्धा मोक्षाचा अधिकारी आहे. म्हणजे काय? मोक्षाने कुठं जायचं वारकऱ्यांनी ठरवायचं. मोक्षाला बांधून टाकलंय महाराज. हो, कैवल्य कनकाची या दाना, जो न कडसी थोरसाना, दृष्ट्याची या दर्शना पाढाऊ जो. ज्ञानोबारायांनी किती चिंतन केली. ज्ञानोबाराय अरे जयाने घातली मुक्तीची गवादी, मिळविली मांदी वैष्णवाची. मुक्तीची गवादी ज्ञानोबाराय घालतात. काय अधिकार असेल विचार करा. म्हणून तो मोक्ष मिळवणं इथपर्यंत आता तुकोबाराय थांबत नाहीत. तुकोबारायांचं आता मोक्षाच्या पुढं जाणारा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीच्या प्राप्तीचं चिंतन, किंवा ज्ञानोत्तर हा शब्द जर कुणाला पटत नसेल तर ज्ञानभक्तीच्या प्राप्तीचं चिंतन तुकोबाराय दुसऱ्या आतामध्ये करतात. आता दिवसचारी खेळीमेळी अशा पद्धतीचं चिंतन तुकोबारायांना स्वजीवनाची परिपूर्णता वाटतं. केवळ ज्ञान मिळालं, जर मिळवून तुकोबाराय शांत बसले असते तर सेवितो हा रस, वाटितो आणि का हे वाटण्याची भाषा तुकोबारायांनी केली नसती. जो रस तुकोबारायांनी सेवन केला तो रस कोणता? रसो वै सहा रस येवायम लब्ध्वा आनंदी भवती. असा जो रस, जो परमात्मा, तोच परमात्मा. हा रस आनंदाचा, घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येतील.
हे तुकोबाराय जे म्हणतात तो रस तुकोबारायांनी सेवन केला आणि सगळ्या जगाला वाटून दिला महाराज. सगळ्या जगाला या रे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी, अशा पद्धतीची वाटणी तुकोबारायांनी केली. म्हणून मिळवणं आणि देणं या दोन्ही गोष्टी आता या शब्दातून तुकोबारायांनी सांगितल्या. एका आतामधून मिळवणं आहे आणि दुसऱ्या आतामधून देणं आहे. मिळवण्यातही धन्यता आहे आणि देण्यातही धन्यता आहे. ती तुकोबाराय बोलून दाखवतात. आता दिवसचारी खेळीमेळे, असा आता शब्दाचं चिंतन करून आपल्याला नुसत्या ज्ञानापेक्षा, ब्रह्मज्ञानापेक्षा त्याच्या पुढं जाऊन संतांनी जे चिंतन केलं आहे, कर्तव्य असे उरले लोका लागे, इथपर्यंत तुकोबाराय आले आणि त्याला तुकोबाराय म्हणतात ती आमच्या जीवनाची धन्यता आहे. आपण एकट्याने समाधानी होण्यापेक्षा जगाने समाधानी व्हावं ही संतांची भूमिका असते. त्या दृष्टीनं तुकोबाराय ही भाषा बोलून दाखवतात. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. व आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, खरं म्हटलं तर हे या सगळ्याचं मुख्य खांब तो आहे, नाही का? सगळ्याचा मुख्य खांब तो आहे. त्याला आधारावर हा सगळा मंडप, मी त्यांना नेहमी एक खांबी तंबूच समजतो. एक खांबी तंबू, त्याच्यावर सगळा डोलारा उभा असतो महाराज, सगळा डोलारा. बाकीच्यांच्या काठ्या असतात पण एखाद्याचीच करंगळी असते. गोवर्धन उचवायला बाकीच्यांच्या काठ्या असतात, नसतात असं नाही, पण करंगळी लावणारा मोठा असतो. म्हणून मला नेहमी असं वाटतं की पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, इतरांना मग नंतर. पण महाराजांनी खूप कष्ट घेतले या उत्सवाकरता. मी पाहत आलो आहे, खूप कष्ट घेतले. एखादं कार्य त्यांनी मनावर घेतलं की ते झपाटल्यासारखं ते कार्य पूर्ण करण्याच्या मागे लागतात. आपण गाथा मंदिरापासून ते या उत्सवापर्यंतचे साक्षी आहोत. एकदा त्यांनी मनावर घेतलं ते झपाटून काम करतात. त्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली